शेतकरी बांधवांनो, कापूस पिकासाठी आपण रक्ताचं पाणी करतो, पण हवामान आणि बाजारभाव हे आपल्या शेतकऱ्याच्या हातात नसतात. कापसाचं जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यावं यासाठी जाणून घेऊयात. माझ्याकडे एकंदर 20 एकर जमीन आहे. पैकी 10 एकर ओलिताखाली आहे आणि 10 एकर कोरडवाहू आहे. मी पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो. त्यामध्ये समांतर अंतर पद्धतीमध्ये 3 बाय 3 फूट 4 बाय 3 फूट याप्रमाणे कपाशी लावत होतो. सुरुवातीला पहिल्या वर्षी 5 बाय 1.5 कपाशी लावली आणि सुरुवातीचे जे आमचे याच्या आधीचे जे उत्पन्न होते ते 8 ते 10 क्विंटलपर्यंतच असायचे. त्याच्यानंतर मग मी पाटील बायोटेकची मला माहिती मिळाली आणि मग मी यांना फोनवरून संपर्क केला. त्यानंतर आम्ही अमरावतीला तिथला क्लास अटेंड केला आणि मग तिथून येऊन मग मी 6 बाय 1 वर कपाशी लावली. 6 बाय 1 वर मला 28 क्विंटल आला पहिल्या वर्षी. त्याच्यानंतर मी दुसऱ्या वर्षी मग 6 बाय 6च्या अंतरामध्ये आलो. त्याही वर्षी मला 28च क्विंटल ॲव्हरेज आला. थोडं पावसामुळे जरासं नुकसान झालं होतं. माझी ही लावण 14, 15, 16 जूनची आहे आणि माझा आजपर्यंत कापूस आज 22/2/2011 18 क्विंटल पर एकर मार्केटला गेलेला आहे. आणि यानंतर माझा कापूस आता सेकंड म्हणजे फर्दर पकडून अजून 14 ते 15 क्विंटल कापूस समोर येईल. आणि मी आजपर्यंत कापूस सरासरी 6,000च्या भावाने विकला आहे. त्याचे मला 1,00,000 काही हजार रुपये नगदी रूपात मिळाले. पैकी जवळजवळ 25,000 रुपये पर एकर माझा खर्च आहे आणि त्यातून वजा जवळजवळ 75,000 ते 80,000 रुपये नेट प्रॉफिट आहे. त्यानंतर आता हा येणारा जो माल आहे हा 14-15 क्विंटलचा ॲव्हरेज घेऊन निघल. हा अजून त्याच्यामध्ये अधिक होईल. मी 3 वर्षापासून उत्पन्न घेत आहे आणि माझी तेच जमीन काम देऊन राहिली आहे आणि उत्पन्नात उत्तरोत्तर वाढच करत चाललो आहे मी दिवसेंदिवस. त्याचप्रमाणे गहू, चना, मिरची हे सुद्धा पिकं मी पाटील बायोटेक तंत्रज्ञानानेच उत्पादन करत आहे आणि त्याचा पर एकर ॲव्हरेजमध्ये वाढच करत चाललो आहे. माझ्या आता मी जेपासून मला समजायला लागलं तेव्हापासून मी कास्तकारी करीत आहो. माझ्याकडे 12 एकर शेती आहे. कापूस, सोयाबीन, तूर असे पिकं घेत होतो मी. पण आता मागच्या वर्षी पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान मला समजले आणि गावात त्या लोकांनी 2-4 लोकांनी येऊन ते सभा घेतली आणि त्या पाटील बायोटेकच्या सांगण्यावरून मला ते थोडं पटलं. त्याच्यामुळे मग मी म्हणलं आता जास्त तर नाहीच पण मला 3-4 क्विंटल 5 क्विंटल असा कापूस व्हायचा आणि त्यांनी सांगितलं का 12 क्विंटल 15 क्विंटल कापूस होते बा. म्हणून मी जास्त तर नाही पण 1 एकर शेती कोरडवाहू शेती घेतली आणि त्यांच्या तंत्रज्ञानानं आणि प्रशांत माजरे यांच्या सांगण्यावरून मी हे सगळं त्याच पद्धतीनं केलेलं आहे. कपाशीची लागवड जून महिन्यामध्ये 7 तारखेला केली. पाणी यायचाच होता. त्याच्यानंतर तो पाणी पद्धतशीर आला आणि 6 बाय 6 इंचावर मी लावण केली. 6 फूट गाला आणि 6 इंच तासाचा गाला ठेवून मी लावण केली. सगळी उगवण बराबर झाली. त्याच्यामुळे अगोदर पाटील बायोटेकवाल्यांनी जे सांगितलं ते खात एकरी 1 थैली युरिया, 1 थैली पोटॅश, 2 थैली DAP आणि हुमालू असं मिश्रण करून जमिनीत फेकून दिलं आणि त्याच्यानंतर मग 1 महिन्यानं पुन्हा खात त्याच पद्धतीनं फेकलं गेलं असं तासानं धरून. आणि हुमालूचे डिंचिंग केलं. ते डिंचिंग पहिलं डिंचिंग केलं पराठीच्या काठून, दुसरं डिंचिंग केलं फुटाभऱ्यावरून आणि तिसरी त्याच पद्धतीनं केलं. असे 3 डिंचिंग केले आणि 3 वेळा सुपला युरिया असं फेकीवर दिलं. म्हणून मला आतापर्यंत एका एकरमध्ये 10 क्विंटल कापूस निघाला आणि आता आजची कंडिशन अशी आहे का 10च्या वर निघू शकते, कमी निघू शकत नाही असं मला वाटते. या महिन्यामध्ये मी आता त्याच्यातला निघालेला कापूस 10 क्विंटल मार्केटला विकल्या गेलेला आहे. आता त्याच्यानंतर मला माझ्या भावानं पाणी दिल्यामुळे 1 पाणी पराठीला दिलं, दुसरं पाणी दिलं आणि आता आजची कंडिशन अशी आहे पराठीची का कमीत कमी माझ्यावरून तर 10 क्विंटल मी म्हणतोच पण पाहणारे येणारे जाणारे लोकही म्हणते का 10 क्विंटल कापूस होते. 22/2/11 पर्यंत माझा कापूस 10 क्विंटल निघून गेला आणि आजच्या कंडिशनमध्ये 10 क्विंटल कापूस निघन
अशी माझ्यावरून माझी मला खात्री आहे. म्हणून मी कोरडवाहू तंत्र वापरून सुद्धा माझ्या पराठीला 20 क्विंटल कापूस होईल अशी गॅरंटी आहे. पाटील बायोटेकच्या सल्ल्यानं माझी कोरडवाहू शेती 20 क्विंटलवर गेली. मला त्याचा खूप आनंद वाटत आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा एकरभराची शेती करता 2 एकर शेती पाटील बायोटेकची घेण्याची इच्छा माझी आहे. याचा शेतीचा या एकरभराचा खर्च 10,000 रुपये आला. पण दरवर्षी जे मी 5-6 हजार रुपये एकरी खर्च करो त्याच्यापेक्षा मला इथं 20 क्विंटल कापूस झाल्यामुळे माझा खर्च त्याच्यामध्ये ॲडजस्ट झाला आणि मला त्याच्यापासून 15 ते 20 हजार रुपये मुनाफा मिळत आहे. करिता मला पाटील बायोटेकचे तंत्र पटलेले आहे आणि 1 एकर घेण्यापेक्षा मी 2 एकर पाटील बायोटेकचे तंत्र घेईन असा माझा विश्वास आहे. शेतीमध्ये एकरभराच्या आतापर्यंत 5 क्विंटल 6 क्विंटलचा कापसाचा उतारा होय. आज मला 20 क्विंटल एकरी कापूस होण्याची शक्यता असल्यामुळे मला कमीत कमी तरी 50 ते 60 हजार रुपये मुनाफा होऊन दुसऱ्या कास्तकारांना मी असं सांगेन का बापू रे, पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानं जर आपण वापर केला आणि त्यांचे तंत्र वापरले तर आपल्याला नाहीपेक्षा 20 क्विंटल सोडा पण 15 क्विंटल कापूस नक्कीच होईल. मी या कापसाचं पीक पाटील बायोटेकवर यावेळेस सर्वप्रथमच घेतलेलं आहे. पूर्वी मी पारंपरिक पद्धतीने शेती करत असत. त्यामध्ये मला उत्पादन कमी प्रमाणात मिळेल, एकरी 6 ते 7 क्विंटल मिळेल. यावेळेस मी पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामध्ये 2 वेळेस वेचणी केलेली आहे. एकरी मला 10 क्विंटल कापूस निघालेले आहे. आणखी या कापसाच्या अंदाजावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कमीत कमी आणखी 15 क्विंटल किंवा 20 क्विंटल कापूस निघू शकतो. सरासरी एकरी 25 ते 30 क्विंटलपर्यंत पाटील बायोटेकमुळे मी उत्पन्न घेऊ शकेल असं मला वाटतं. सर्वप्रथम पाटील बायोटेकचा आणि साधारणतः आपल्या पारंपरिक शेतीमध्ये खर्चामध्ये थोडी बहुत तफावत आहे. जास्त काही उत्पन्न खर्च लागत नाही. खर्च लागेल पण उत्पन्न पण त्या प्रमाणात तुम्हाला वाढून मिळणार आहे. आणि पाटील बायोटेकच्या कापसामध्ये हे पानांची जाडी वगैरे ही जाड प्रमाणात आहे. त्यामुळे ते अन्न शोषण आपटेक करून घेईल आणि त्याच्यातून आपल्याला उत्पन्न जास्त मिळेल. पहिल्या कापसाचा हे इतकं उंच वाढ आणि त्याची कापसाची बोंड अशी फुलण्याची ही कोमट बारीक बोंड राहायची पहिल्या पारंपरिक शेतीच्या ह्याच्यात. यावेळेस ही बोंड चांगल्या प्रमाणात वेचणीला सोपे जातात पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामधले. इतर शेतकऱ्यांना संदेश आणि प्रत्यक्ष पाहणी करून हे अवलंबावं हेच मी सांगेल. आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान त्यांनी उपयोगात आणावं. मी सध्या पाटील बायोटेकचा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये इथे आमच्याकडे पायरेन्सनी कृषी विज्ञान केंद्रामध्ये सेमिनार घेतला होता. त्याच्यामध्ये सॉईल टेक्नॉलॉजी आणि जी खतं जी वापरतो आपण जमिनीमध्ये त्याच्या संदर्भामध्ये विस्तृतपणे माहिती दिल्यानंतर असं वाटलं की पाटील बायोटेकचा आपण तंत्रज्ञान वापरून कपाशी हे पीक ह्या वर्षी घ्यावं. त्याप्रमाणे कपाशीची लागवड करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी खतं वापरली. त्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुरुवातीला 1 ते 1.25 महिना अगोदरच रानामध्ये बेसल डोस टाकण्याची सल्ला दिला होता. आणि नंतरसुद्धा वेळोवेळी DAP, युरिया आणि पोटॅश, त्यातल्या त्यात पोटॅश आणि युरियाचं सूत्र एकसारखं धरून खतं दिली गेलेली आहेत. आणि इतर खतं जी आहेत पाटील बायोटेकने विकसित केलेली त्यामध्ये ह्युमॉल, कॅलनेट आणि रिलीजर हे 3 खतं प्रामुख्याने रासायनिक खताबरोबर वापरलेली आहेत. आणि त्याचबरोबर त्याचं ड्रेंचिंग पण दिलेलं आहे. त्याचा परिणाम चांगला दिसून आलेला आहे पीक वाढीवर. आणि साधारणपणे आज अशी परिस्थिती आहे की इतर लोकांच्या प्लॉटच्या मानाने इथं जवळजवळ चौपट बोंड लागलेली आहेत. आणि काय जे आजची परिस्थिती सांगते की 25 ते 30 क्विंटल एकरी उत्पन्न निघेल. काय पुढे जी वाढ होईल आणि त्या फुलांचं रूपांतर बोंडामध्ये होईल तो आणखी वाढीव उत्पन्नाचा भाग राहील. 8 वर्षापूर्वी आपल्या नेहमीच्या पद्धतीने कपाशीची लागवड केलेली आहे. सलग 3 वर्ष त्याच्यामध्ये 10 ते 12 क्विंटल प्रति एकरी पुढे कधी उत्पन्न मिळालेलं नाही. आजच्या परिस्थितीमध्ये ते 25 क्विंटलवर हमखास जाऊ शकतं एकरी. पारंपरिक पद्धतीने कपाशी ज्यावेळेस केलेली होती लागवड त्यावेळेला साधारणपणे 12 ते 15 हजार रुपये उत्पादन खर्च आला. आणि आत्तापर्यंत पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून साधारण तो खर्च 20,000 पर्यंत गेलेला आहे.
आणि उत्पन्न मात्र 2.5 पट वाढणार आहे. त्यामुळे त्या तुलनेत खर्च जो वाढलेला आहे तो तसा नगण्य आहे. तर पारंपरिक पद्धतीने आपण कपाशी केलेली होती त्यावेळेस जर उत्पन्न गृहीत धरलं तर साधारणपणे ह्या 3 एकर प्लॉटमध्ये 35 क्विंटल कापूस उत्पादन झालं असतं आणि त्यातून 1,40,000 रुपयाचं उत्पन्न मिळालं असतं. आणि आता पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळे साधारण 75 क्विंटल किंवा त्यापेक्षा जास्त थोडंसं उत्पन्न मिळेल आणि त्याचं रूपांतर जर आपण पैशात केलं तर साधारण 3 लाख रुपये उत्पन्न मिळतं. म्हणजे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून उत्पन्नामध्ये डायरेक्टली 1,60,000 रुपये वाढ झालेली दिसणार आहे आणि खर्च फक्त जादा जो झाला आहे तो 15,000 जादा झालेला आहे. म्हणजे निव्वळ नफ्यामध्ये 1,35,000चं वाढ होणार आहे याच्यामध्ये. आणि आत्तापर्यंत शेजारचे जे आपण प्लॉट पाहतो तंत्रज्ञान न वापरलेले ते साधारणपणे 8 ते 10 क्विंटलचंच ॲव्हरेज त्याला अशी तिथं परिस्थिती पाहायला मिळालेली आहे मला तरी स्वतःला.